मुंबईच्या महापौर पदाबाबत फडणवीसांची कुठलीही चर्चा नाही. झी 24 तासकडे उद्धव ठाकरेंचा खुलासा. मुख्यमंत्री फडणवीस ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याच्या होत्या बातम्या. त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत. उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा. तर महायुतीचा महापौर होताना अनेक जण नॉट रिचेबल असतील. उदय सामंतांच्या वक्तव्यानं सस्पेन्स वाढला. पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका. मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना भाजपच्या सूचना. केडीएमसी उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर बसणार. रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदेंच्या बैठकीत निर्णय. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे लवकरच अधिकृत घोषणा करणार. भाजपच्या वरिष्ठ नेत्याची झी 24 तासला माहिती. पुणे महापालिकेमध्ये महिलांचा दबदबा. यंदा 165 पैकी 88 महिला नगरसेवक. महापौर पदही महिलेलाच संधी मिळण्याची शक्यता. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र लढावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा. तर काही ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष स्वबळावर. आमदार रोहित पवारांची माहिती. मुंबई महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेतही काँग्रेस स्वबळावर. तर जिथं घड्याळ असेल तिथं काँग्रेस नसेल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर काँग्रेस ठाम. शिवसेना पक्ष चिन्हाबाबत बुधवारपासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी. शिवसेना कुणाची लवकरच निर्णय घेण्याची शक्यता. मुंबईत लवकरच 30 मजली बिहार भवन उभारणार. बिहार सरकारकडून 314 कोटी 20 लाख निधी मंजूर. मुंबईत पुन्हा परप्रांतीयांवरून राजकारण तापण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरच्याच पैठणमध्ये उद्धव ठाकरेंना धक्का. माजी नगराध्यक्ष साथ सोडणार. दत्तात्रय गोरडे लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. संभाजीनगरात एमआयएम-झेडपी निवडणुकीच्या रिंगणात. एमआयएम कडून उमेदवार निवडीसाठी समिती स्थापन. समितीमध्ये 5 जणांचा समावेश. आजपासून इच्छुकांच्या मुलाखती सुरू. महाडमधील राष्ट्रवादी शिवसेना राड्या प्रकरणी गोगावलेंचा मुलगा पुतण्याला अटक का नाही? उच्च न्यायालयाचा रायगड पोलिसांना सवाल.